नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज हा आहे गुरुवारचा व्हिडिओ. तर गुरुवारी मस्त असा छान व्हिडिओ मी बनवला आहे की ज्यामध्ये हळदीचं लेपन मी कसं तयार करते किंवा हळदीचं लेपन करताना आपण कोणता मंत्र म्हणावा जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मीचा सदैव कृपा राहू दे, आपल्या घरातील नकारात्मकता निघून जायला हवी. तर त्यासाठी मी कोणता मंत्र म्हणते याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. बटाला हळदीचं लेपन करणार आहे, तर त्याच्यासाठी मी हे बघा हे घेतलेले आहे हळद. त्याच्यानंतर सगळं हातातच घेतले, गोमूत्र, गुलाबजल आणि ग्लासला आणि थोडंसं पाणी. तर एवढं सगळं वापरून छान असं मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करत आहे. हळदी लेपन हे दर मंगळवारी गुरुवारी असं करावं विशेषतः, आणि नाही नेहमी केलं तरी, दररोज नेहमी केलं तरी चालतं बरं का. आणि हळदी लेपनाचं महत्त्व म्हणजे हळदी लेपन हे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असतं. आणि जर आपल्या घराला काही वास्तुदोष हे देखील यामुळं कमी होत असतात. त्यामुळं तुम्ही देखील आवर्जून करत जा. नाही जरी जमलं तरी मंगळवारी आणि गुरुवारी नेहमी करत जा. तर इथं बघा मी अशी या पद्धतीनं हळद, गुलाबजामुन, गोमूत्र आणि पाणी यांची थोडीशी अशी जाडसर पेस्ट बनवते. माझ्याकडून थोडीशी पातळ झाली होती, त्यामुळे त्याच्यात आणखी थोडी मी नंतर हळद टाकली. इथे मी हळदीचं लेपन लावायला बसले ना की लगेच आमची अंशू देखील बघत असते की मम्मा काय करते वगैरे, आणि तिला आवडतं अशा प्रत्येक गोष्टी, आणि विचारत असते की काय करते किंवा काय नाही. त्यामुळं मुलांमध्ये एक छान अशी क्युरिओसिटी पण निर्माण होते की काहीतरी वेगळं करते, आणि हे खूप छान आहे, प्रसन्न असं. तर हळदीचं लेपन उंबरठ्याला करत असताना तुम्ही महालक्ष्मीचं नाहीतर आपल्या कुलदेवतेचं नेहमी स्मरण करत जा. महालक्ष्मी नमः हा माता लक्ष्मीचा मंत्र तो तुम्ही हळदीचे लेपन करताना म्हणत जा. नाहीतर कुबेर देवाचा हा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः हा एक कुबेर देवांचा मंत्र आहे, ज्यामुळे आपल्या घरात नेहमी सदैव सुख, शांती, समृद्धी आपल्या घरात नांदते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नेहमीच बाहेर जाते. त्यामुळं तुम्ही देखील छान असा हा मंत्र म्हणत जा. हळदीचं लेपन करून तर झालं उंबरठ्याला. त्यानंतर आले मी देवपूजा करण्यासाठी. पण देवपूजेला आमचं हे जे मंदिर बघताय ना तुम्ही, त्या मंदिरामध्ये आमच्या अंशूनं हे सगळं तांदूळ वगैरे आहे की नाही, सगळं जे आपण अन्नपूर्णा मातेच्या ठेवतो ना, अन्नपूर्णा माता ज्या वाटीमध्ये, ते सगळं वाटीतलं तांदूळ वगैरे सगळं सांडून दिलं होतं. आणि ती स्वतः सगळं देव वगैरे काढून मंदिरात जाऊन बसत असते. लहान मुलं असली घरी की असंच चालत राहतं. तर इथं आमच्या हे तिच्याशी बोलत बोलत हे करायला लागतं, नाहीतर आहे ना ती काय करते, नाहीतर मला त्रास देत बसते की हे कोण आहेत, हे कशासाठी केले. आता तिचे इतके प्रश्न असतात ना लहान मुलांना, खरंच म्हणजे त्यांची बुद्धी जवळजवळ आहे ना 4-5 वर्षापर्यंत आहे ना जवळजवळ 80 ते 90% ब्रेन एकदम डेव्हलप झालेला असतो त्यांचं. त्यामुळे त्यांचे बरेच प्रश्न असतात. तर हे बघा आमच्या मंदिराची काय अवस्था करून ठेवली आहे तिनं. सगळं तांदूळ सगळ्या देवांना हे केलेलं होतं, आणि काही थोडंफार तांदूळ आहे कबूतर गॅलरीमध्ये पण दिलेलं, जेणेकरून आमच्या कबूतर पण गॅलरीमध्ये येत होते. त्यानंतर मंदिराची सगळी छान आवरावर करून घेतली. असंच हे एक एक काम आहे ना वाढत जातं, आणि कसा दिवस जातो ते समजतच नाही. मंदिर स्वच्छ पुसून वगैरे घेतलं, तांदूळ वगैरे सगळे, आणि हे तांदूळ असतात ते पक्ष्यांना वगैरे खायला अन्नपूर्णेचे जे तांदूळ असतात ते एकतर पक्ष्यांना, नाहीतर आपण आपल्या तांदळामध्ये ठेवायचे असतात. तर तुम्ही कसे हे करता, तांदूळ ठेवता, मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर छान अशी मग देवपूजा वगैरे करून घेतली. आता हे देव
पूजा मी तर केली आहे. आता अंशू आमची किती वेळ ठेवेल आता काय माहिती. आता असं काही तर नाश्ता केला होता, पण आता देवपूजा वगैरे सगळं आवरलं तोपर्यंत अंशूला लागली भूक. त्यामुळं म्हटलं आता इन्स्टंट काहीतरी बनवावं. तर असा मी हा एक इन्स्टंट डोसा ट्राय केला होता. तो पण खूप छान झाला बरं का. तर त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतला होता, तो भाजून घेतला थोडाफार. त्याच्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ आणि दही असं सगळं पहिलं छान असं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानुसार चवीनुसार मीठ हे देखील ॲड करायचं. तर मस्त छान लागला होता, एकदम क्रिस्पी असा झालेला होता. हे बॅटरलेस रेडी झाले. आता ह्याच्यात मी टाकते आपला तो सोडा. डोशाचं बॅटर माझं रेडी झालंय. तर आमच्या अंशूला मस्त असा डोसा बनवून देते. तुम्हाला कोणाला डोसा आवडतो मला कमेंट करून सांगा. तर डोसे बनवायला तर घेतले मी, पण पहिला डोसा काय माहिती, पहिला आणि दुसरा डोसा माझा तर नेहमी आहे ना हे होऊन जातो, म्हणजे तुटून तुकडे तुकडेच होऊन जातात. तर म्हटलं आता बघू हा कसा होऊन जातो आहे. पण शेवटी याचे झालेच पहिले ह्याचे. एकदम टेस्ट खरं छान होती, पण असं याच्यामध्ये काय कमी जास्त झालं काय माहिती. पण पहिले 2 झाले, नंतर थोडा वेळ मग मी एक 10-15 मिनटानं बनवले, मग ते खूप छान झाले. तर तुम्ही अशा पद्धतीचा डोसा, इन्स्टंट डोसा कधी ट्राय केला आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा मी जरी डोसा बनवलेला होता, ते तुकडे तुकडे झाले. त्याच्यामुळे अंशू म्हणत होती की मम्मा हे नाही नको मला डोसाच दे. तर खरंच मग 1-2 नंतर मग तिनं छान टेस्ट केला आणि तिने पण छान खाल्ला बरं का. मी म्हटलं हा माझा जसा डोसा झाला आहे पहिला तसाच शेअर करावा. पहिल्या डोशामध्ये काय झालं काय माहिती, पण असं होतं का तुमचं पण मला नक्की कमेंट करून सांगा. कारण माझा नेहमी कोणताही असू दे आपल्या तांदूळ डाळीचा वगैरे तो देखील बनवला ना, पहिला डोसा असाच होऊन जातो. पहिला डोसा कायम तुटूनच जातो, त्यानंतर हळूहळू मग होऊन जातात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.